मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत थेट प्रक्षेपण। परंतु खरं म्हणजे ते फोटो स्टेशन नाही, पूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियानचं आज महत्त्व आपल्याला कळते आहे आणि त्याच्यामुळे मोठा इम्पॅक्ट झालेला आहे। शहरं स्वच्छ झाली, राज्य स्वच्छ झाली आणि मोदी साहेबांनी जे स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्याला मोठा प्रतिसाद लाभला। तसाच प्रतिसाद या डीप क्लीन ड्राईव्हला या महाराष्ट्रामध्ये मिळतोय आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये खूप मोठा अवेअरनेस येतोय। लोक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप एकदम आग्रही आहेत आणि जागरूक आहेत। त्यामुळे फक्त सुरुवात करणं आवश्यक होतं आणि सुरुवात आम्ही केलेली आहे आणि त्याचं मुंबईमध्ये ठाण्यामध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये मोठा इम्पॅक्ट झालेला आहे आणि हे आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह पूर्ण महाराष्ट्रभर राबवतोय आणि त्यामुळे जे आज कोपिनेश्वर मंदिर त्याची स्वच्छता केली, त्याचा परिसर स्वच्छ आपण करतोय। अशीच सर्व राज्यातली मंदिरं स्वच्छ होतील आणि राज्यातल्या मंदिरांचा परिसर देखील स्वच्छ होईल। कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतो उद्धव ठाकरे, अशा प्रकारे आपण स्वच्छ दौरा करायला ते स्वच्छ त्यांनी देखील स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे। आता आम्ही तर घेतलेलीच आहे आणि त्यामुळे दौरा करायला काही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो, त्यामुळे दौरा त्यांनी करावा, त्यात काही हे नाही। पण एवढंच आहे की स्वच्छता जी मोहीम आम्ही हाती घेतली आहे ती गेल्या अनेक वर्षाची जी साचलेली घाण ती देखील आम्ही साफ करणार आहोत। परिषदेमध्ये पंतप्रधानांवर टीका केली, कल्याणमधली घराणेशाही दिसत नाही का? घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे। घराणेशाही म्हणजे काय, त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे। ते स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाही, घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे। आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार आणि जे काही त्यांनी त्याला तिलांजली दिली, जे काही आपण याचं समर्थन ते करतायत। परंतु मी एवढंच सांगतो की आज बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते, परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात, त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे। पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रपतींना राम निमंत्रण दिलेलं आहे। राष्ट्रपती मंदिरामध्ये बाळासाहेबांना येऊन तिकडे मोदी तिकडे रामाची प्रतिष्ठापना करा आणि इकडे काळाराम मंदिर राष्ट्रपतींना ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा लोकांना कळते आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं ते स्वप्न मोदीजीने पूर्ण केलेलं आहे। ती जगाला माहीत आहे, देशाला माहीत आहे आणि यांचं जे राम मंदिराच्या बद्दल वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे आणि हेच चेष्टा करायचे। मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं, तारीखही सांगितली, त्याचं उद्घाटनही होतंय। त्यामुळे मंदिर राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे, तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही। परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण करतायत, प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेत आहेत, त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनताच यांना त्यांची जागा दाखवेल। डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघायला मिळाले, ते ठाणा परिसरामध्ये होते, कोपिनेश्वर मंदिराचं सगळी स्वच्छता केली असं ते सांगत होते आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत।